साधण्यासाठी तर नाशिकमध्ये ही अतिशय भीषण दुर्घटना घडलेली आहे। आज पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पेटून 10हून अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची ही धक्कादायक घटना घडली आहे। चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस होती। चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदकडून मुंबईकडे निघाली होती आणि मुंबईकडे येताना नाशिक औरंगाबाद मार्गावरील मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली आणि या अपघातानंतर या खासगी बसनं पेट घेतला। पहाटे 4:20 हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे आणि आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। या अपघातामध्ये 23 प्रवासी गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर आली आहे आणि त्यांच्यावर सध्या सिव्हिल रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मिरची चौकात हा अपघात झालेला आहे। खासगी प्रवासी बस ही आगीच्या वेढ्यात आली। अतिशय भीषण अशी ही आग या बसनं घेतली आणि या बसच्या आगीत 10हून अधिक प्रवासी होरपळून त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। साधारणतः 48 प्रवासी या बसमध्ये प्रवास करत असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। नाशिकमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। नाशिकमध्ये आज पहाटेच्या सुमारास एक खासगी बस पेटली आणि 10हून अधिक प्रवाशांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। नाशिकमधली ही काही दृश्य देखील आपण पाहतोय। अपघात झाल्यानंतरची ही दृश्य अतिशय भीषण हा अपघात झाला। 3 वाहनांची खरं तर धडक झाली आणि या धडकेनंतर बसनं पेट घेतला आणि ही आग इतकी भीषण होती की त्यामध्ये 10 पेक्षा अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। आणि ही नाशिकमधली आत्ताची थेट दृश्य आपण पाहतोय। सध्या घटनास्थळी पोलीस प्रशासन, अधिकारी, लोकप्रतिनिधी दाखल झालेले आहेत। मदत कार्य सध्या सुरू आहे। नाशिकमधली ही थेट दृश्य आपण पाहतोय। नाशिकमध्ये आज पहाटे 4:30च्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आणि या अपघातानंतर चिंतामणी ट्रॅव्हल्सच्या या बसनं अचानक पेट घेतला। पुसदहून मुंबईकडे ही बस येत होती आणि या बसमध्ये 10हून अधिक प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस होती। चिंतामणी ट्रॅव्हल्सची ही बस यवतमाळच्या पुसदहून मुंबईकडे रवाना झाली होती आणि मुंबईकडे येताना नाशिक औरंगाबाद मार्गावरच्या मिरची चौकात भाजीपाला वाहून नेणाऱ्या आयशर ट्रकला ही बस धडकली। हा अपघात अतिशय भीषण झाला। त्यानंतर बसने पेट घेतला आणि अपघातानंतर या बसने पेट घेतल्यानंतर आगीमध्ये महिला आणि पुरुषांसह लहान मुलांचा देखील मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते। तर या अपघातात 23 प्रवासी गंभीररित्या भाजल्याची माहिती समोर येते। साधारणतः 48 प्रवासी या बसमधून प्रवास करत असल्याची माहिती देखील आपल्यापर्यंत पोहोचते। जेव्हा हा अपघात घडला त्यावेळची काही दृश्य आपण पाहतोय। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ थेट घटनास्थळावरून जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, आत्ता आपण ज्या घटनास्थळावरती हा अपघात झालेला आहे त्या नाशिक औरंगाबाद महामार्गावरील मिरची हॉटेल जवळ आहे आणि या ठिकाणची दृश्य जर आपण बघितली तर अतिशय भयावह अशा प्रकारची ही सगळी दृश्य आहे। जर दृश्यांमध्ये बघितलं तर ही बस जी आहे ती पूर्णतः अशा प्रकारे जळून खाक झालेली आहे। स्लीपर कोच असलेली ही बस आहे। बसच्या वरच्या मजल्यावरती काही प्रवासी जे आहेत ते अडकले होते अशा प्रकारची माहिती मिळते। सुरुवातीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी नागरिकांकडून, स्थानिक नागरिकांकडून करण्यात आलं। मात्र जे खाली लोक अडकली होती, जी दृश्य आपल्याला दिसती या बसमधली, त्या आतमध्ये जी लोक खालच्या भागामध्ये अडकली होती ती वाचवलेली आहे। त्या लोकांना बाहेर काढता आलं। मात्र जी वरती झोपलेली होती, वरच्या भागामध्ये होती, ती मात्र या सगळ्या आगीच्या लोळातून बाहेर पडू शकलेली नाहीये। अतिशय भयावह अशा प्रकारची ही परिस्थिती आपण बघतोय। गाडीचे टायर जे आहे ते आपण बघतोय पूर्णतः जळून खाक झालेले आहे। ज्या वेळेला ह्या गाडीचा ऍक्सिडेंट ज्या ट्रक बरोबर झाला त्यावेळेला गाडीने पुढच्या भागाने ह्या सगळ्या गाडीने पेट घेतला आणि पेट घेतल्यानंतर पुढच्या भागात असलेले टायर्स जे आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणात आग पेटली आणि त्यानंतर हा संपूर्ण गाडीचा भाग जो आहे तो अशा प्रकारे जळत जळत जो आहे तो मागेपर्यंत पोहोचला। मात्र धुराचा लोट जे होते ते मोठ्या प्रमाणात गाडीमध्ये पसरले आणि त्यामुळे या नागरिकांना बाहेर पडता आलं नाही। अनेक लोक जे आहेत त्यामुळे गुदमरून बेशुद्ध पडले आणि त्याच ठिकाणी ते अडकले अशा प्रकारची ही सगळी माहिती आहे। ही दृश्य आपण या बसच्या परिसरामध्ये बघतोय। पोलीस अधिकारी जे आहे ते घटनास्थळावरती आहे आणि सगळ्या प्रकारे ही बस नेमकी कसा अपघात
झाला, या सगळ्या प्रकरणाची चौकशी आणि तपास जो आहे तो या ठिकाणी दाखल होतोय. फॉरेन्सिकची टीम जी आहे ती पुढच्या काही वेळामध्ये या ठिकाणी पोहोचेल अशा प्रकारची माहिती जी आहे ती देण्यात येते. ही सगळी दृश्य बघतोय आपण नाशिकच्या मिरची हॉटेल परिसरातली आहे, ज्या ठिकाणी हा अपघात झालेला आहे. गाडीचे पार्ट्स आपण बघू शकतो. ज्या वेळेला ही गाडी पूर्णतः जळाली आणि त्यानंतर हे सगळे पार्ट जे आपण दृश्यांमध्ये बघतो हे गाडीचं आहे. अपघात ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणची ही दृश्य आहे. चिंतामणी ट्रॅव्हलची ही बस आपण दृश्यांमध्ये बघतोय आणि चिंतामण ट्रॅव्हलच्या या बसला हा अपघात झाला होता. ज्या ट्रकने हा धडक दिली ती ट्रक देखील समोर पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे. त्याची सगळी चौकशी जी आहे ती पोलिसांकडनं केली जाते. ही सगळी दृश्य आपण बघतोय. हा संपूर्ण चौक आहे. या चौकामध्ये यापूर्वी देखील अनेक अपघात जे आहेत ते या ठिकाणी झालेले होते आणि आता पुन्हा एकदा अशा प्रकारचा हा अपघात जो आहे तो या ठिकाणी झालेला आहे आणि या अपघातानंतर आता पोलीस जे आहेत त्यांच्याकडनं या ठिकाणी ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते. मात्र आतापर्यंत जो आकडा मृत्यूंचा समोर आलेला आहे 10 लोकांचा मृत्यू या सगळ्या अपघातामध्ये झालेला आहे, तर 25 ते 30 जण जे आहे ते यामध्ये जखमी झालेले आहेत. त्यांच्यावरती नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत. तर जे अति मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहे त्यांच्यावरती काही खासगी रुग्णालयात उपचार सुरू केले जात आहे. या अपघाताचं जर ठिकाण बघितलं तर ज्या ठिकाणी अपघात घडला त्या ठिकाणी यापूर्वी देखील अनेक लक्ष्मण, अपघात. माफ करा, थोड्या वेळ थांबवते. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. त्यांच्यासह थेट मुख्यमंत्री आपल्यासोबत जोडले गेलेत. उदय. धन्यवाद. आपण पाहतोय खूप मोठी दुर्घटना घडलेली आहे आणि या दुर्घटनेमध्ये जवळपास 8 ते 10 सर्वसामान्य प्रवाशांचा जळून मृत्यू झालेला आहे. आपल्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे साहेब. शिंदे साहेब, अतिशय दुर्दैवी आणि खूप हृदयद्रावक अशी दुर्घटना घडलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? आपण माहिती घेतलेली आहे संपूर्ण दुर्घटनेसंदर्भात, आपली काय प्रतिक्रिया? झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी मगाशीच कलेक्टर, महापालिका आयुक्त, SP आणि सिव्हिल सर्जन यांच्याशी थेट बोललोय आणि त्यांना जे जखमी आहेत त्यांना उपचाराला प्राधान्य देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. काही खाजगी हॉस्पिटलमध्ये आवश्यकता भासल्यास त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याप्रमाणे काही गंभीर जखमी होते त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये देखील दाखल केलंय आणि सिव्हिल सर्जन स्वतः तिकडे हॉस्पिटलला आहेत, आयुक्त हॉस्पिटलला आहेत आणि ते स्वतः मॉनिटर करतायत. मी जखमींना उपचारामध्ये प्राधान्य